हर खबर तुझ्यासाठी, हर बात आमच्या हाती, रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो। नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांचे रक्तही अजूनही सुकलेले नाही, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत। पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नसताना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याची गरज काय, असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे आवाहन शनिवारी आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावरून केंद्र सरकारवर जोरदार घणाघात केला। मणिपूरच्या नावातच मणी आहे, हा तो मणी आहे जो आगामी काळात उत्तर-पूर्व भारताची चमक वाढवणार आहे। मणिपूर हे बॉर्डरला लागून असलेले राज्य आहे, येथे दळणवळण नाही, त्यामुळे तुम्हाला जी अडचण आहे ती मी जाणतो। 2014 पासून मी या राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन होतो, शहरांसह गावागावात रस्ते पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील होतो। आता राज्यात 8768 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। या लोकअदालतीत 5393 न्यायालयीन प्रलंबित असलेली प्रकरणे व 74,146 वादपूर्व प्रकरणे अशी एकूण 79,539 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली। सदर प्रकरणांचा आपसात निपटारा करण्यासाठी न्यायाधीशांचे एकूण 7 पॅनलने कामकाज पाहिले। निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीत 3 ठिकाणी गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर निजामपूर पोलिसांनी शिथाफीने छापे टाकून 2,66,000 रुपयांचा माल उद्ध्वस्त करण्यात आला आहे। शिंदखेडा तालुक्यातील रामी फाट्यावर डंपरमध्ये अवैधरित्या वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक करण्यात आली। या प्रकरणी पोलिसात डंपर मालक आणि चालकावर गुन्हा दाखल झाला। धुळे शहरातील देवपुरातील एकवीरा माता मंदिराजवळ आरती घाट तसेच शिवाजी रोडवरील स्वामी समर्थ केंद्राचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रत्येकी 5 कोटी असा 10 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। या कामातून शहराच्या विकासात कायापालट होईल अशी माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली। धुळे तालुक्यातील धामणगाव येथील शिवाजी युवराज पाटील वय 32 हा तरुण दिनांक 11 रोजी शेतातून घरी येत असताना दगडांवर पाय ठेवून नदी ओलांडत असताना पाय घसरल्याने नदीत पडला। यावेळी लोकांच्या मदतीने बाहेर काढून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर एजाज अहमद यांनी मृत घोषित केले। या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। साक्री तालुक्यातील दातर्ती येथील 25 वर्षीय तरुणी येडूबाई मंगेश मोरे ही तरुणीने दिनांक 9 रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्रास जाणवू लागला। उपचारार्थ हिरेवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर नागे यांनी मृत घोषित केले। या प्रकरणी सागरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। धुळे जिल्हावासियांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे केले। जिल्हा रुग्णालयात आज दुपारी मंत्री आबिटकर यांच्या हस्ते अद्ययावत अशा कार्डियक कॅथ लॅबचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। शिरपूर शहरातील आर.सी. पटेल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अरुणावती नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। स्वयंसेवक विद्यार्थ्यांकडून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विखुरलेले निर्माल्य एकत्र करून स्वच्छता करण्यात आली। शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील दशनाम गोसावी समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या दफनभूमी परिसरासाठी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे। गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत हिरव्या मिरचीची आवक वाढत आहे। मागणी कमी आणि आवक जास्त असल्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव कोसळले आहेत। तसेच धुळे व नंदुरबार येथील मिरची बाहेरील देशातही निर्यात केली जाते, मात्र यंदा परदेशातूनही मागणी नसल्याने मिरचीला मातीमोल भाव मिळत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे। मिरचीचा हंगाम तोंडावरच कमी झाल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या जळगाव परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। परिमंडळातील धुळे जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 7,473 ग्राहकांना 58 कोटी 11 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे। धुळे येथे मलनिस्सारण योजनेच्या कामामुळे रस्त्याचे खोदकाम 3 ते 4 वर्षापासून केले आहे, परंतु दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे। याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग धुळे आणि अहमदाबाद येथील संस्थेकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला। हर खबर तुझ्यासाठी, हर बात आमच्या
अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.